हं. ही जे काही सध्या आता ऑपरेशन तुडवा आम्ही राबवणार असं ही जी संजय राऊतांनी काल धमकी दिली, आज अशा पद्धतीचे होर्डिंग्स सुद्धा लागलेले आहेत. त्यामुळे सिक्युरिटी ठिकठिकाणी वाढवली आहे या खासदारांच्या घराकडे. काय भीती नक्की वाटते तुम्हाला यांच्यासाठी? नाही, भीती म्हणण्यापेक्षा मी त्या फेजमधनं गेलोय. माझ्यावर 3दा हल्ला झालाय. गुवाहाटीला गेल्यानंतर पहिला हल्ला माझ्यावर पुण्यामध्ये झाला आणि तो जवळजवळ 500-600 लोकांनी केला. त्याच्यानंतर दुसरा माझ्या गाडीवर दगडफेक ही यवतमाळमध्ये झाली. तिथं देखील कोणी केली, काय केली मला त्याच्यामध्ये जायचं नाही. आणि तिसऱ्यांदा थेट सिक्युरिटी असताना देखील माझा ताफा थांबवण्याचा प्रयत्न केला अनेक जिल्ह्यामध्ये. आता या ज्या काही गोष्टी आहेत ह्या शेवटी खरोखरच एखाद्या माणसाने निर्णय घेतल्यानंतर तो लोकशाहीतला निर्णय आहे. मग तो चांगला असेल, पत्रकार परिषद घेणाऱ्यांना पटला असेल नसेल हा नंतरचा भाग आहे, पण तो लोकशाहीतला भाग आहे, तो संविधानातला भाग आहे. त्याच्यामुळे तो स्वीकारला पाहिजे ना. आता मी मुख्यमंत्री नाही हे आता 6-7 वर्षानंतरी स्वीकारलं पाहिजे. तेच शिंदे साहेबांनी काय केलं, शिंदे साहेबांनी उठाव कसा केला, या बाबतीत रोज पत्रकार परिषद घेऊन लोकांमध्ये काहीतरी वेगळं निर्माण करण्यापेक्षा. आणि तुडवा बिडवा हे आता मला असं वाटतं की मी कधी अशी भाषा केली नाही, पण ज्यांनी कोणाकडनं तरी पक्ष बुडवाही सुपारी घेतलेली आहे त्यांनी तुडवा ही भाषाच करू नये. कारण शेवटी काल त्यांनी शिवीगाळ देखील केली पत्रकारांच्या समोर. काही लोकांनी म्हणजे त्याला धिंगाणा शब्द बरोबर आहे की नाही मला माहित नाही, पण पत्रकारांवर देखील आक्षेप घेतले की तुम्ही जे शब्दप्रयोग आम्ही कधी केलेले नाहीत. म्हणजे थोडक्यात त्यांचा असा मतितार्थ होता, तुम्ही कोणाची सुपारी घेतली, तुम्हाला कोण हे ब्रीफ करतो, तुम्ही मुद्दाम आम्हाला कशाला विचारतात. जे चौथ्या स्तंभाचा पण आदर ठेवत नाहीत त्यांच्यावर बोलणं फार चुकीचं आहे. आणि शेवटी खासदार जे आहेत, आमदार जे आहेत, मंत्री जे आहेत किंवा त्यांच्याकडची पण लोक जे आहेत त्यांना कधी संरक्षणाच्या दृष्टीनं अडचण ज्यावेळी निर्माण होईल ते विरोधकांना देखील आम्ही सिक्युरिटी पुरवतो. त्याच्यामुळे प्रिकॉशन म्हणून त्या खासदारांना कदाचित Y+ सिक्युरिटी दिली असेल, पण तुडवा बिडवा हा काय विषय होऊ शकत नाही. वरळीतनं आल्यानंतर तुमचा कोतळा काढू असं त्याने आम्हाला सांगितलं होतं. आम्ही अजून आहोत ना. त्याच्यामुळे हे जनतेला सांगण्यासाठी किंवा असलेल्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी केलेली ही सगळी वाक्य आहेत. खरं तर गेल्या ऑपरेशनच्या वेळेला म्हणजे जेव्हा शिंदे साहेब गुवाहाटीला गेले तेव्हा तुम्ही अगदी पहिल्या जाणाऱ्यांमध्ये नव्हता, तुम्ही काही दिवस थांबले होते. एक समजण्याचा प्रयत्न करूयात की नंतर असं काय झालं ज्यामुळे तुम्ही जाण्याचं ठरवलं? मी नक्कीच पहिले 3 दिवस गेलो नव्हतो. मी देखील गेलो नव्हतो, गुलाबराव पाटील साहेब देखील गेले नव्हते, दादा भुसे गेले नव्हते, संजय राठोड गेले नव्हते, दीपक केसरकर गेले नव्हते. आम्ही पहिल्या दिवसापासून पक्षप्रमुखांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की शिंदे साहेब हे मास लीडर आहेत आणि शिंदे साहेबांचा तुमच्यापेक्षा आमदारांमध्ये संपर्क आहे आणि अशा व्यक्तीला काहीच नकोय, फक्त नॅचरल अलायन्सकडे जाण्यासाठी हे ते प्रयत्न करतायत. ज्यांच्या मांडीवर आपण जाऊन बसलोय काँग्रेसच्या लोकांच्या, हे जनतेला देखील मान्य नाही. आपल्याला मॅन्डेट एक दिलं, आपण करतोय दुसरं. त्याच्यानंतर मध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं होतं शिंदे साहेबांनी ज्यावेळी पुढाकार घेतला त्यावेळी काही दिवसांनी याच्यामध्ये सुधारणा करू, आणि त्याच्यानंतर करोना आला, आपल्याला देखील माहिती. आणि करोनामध्ये अशा गोष्टी करणं योग्य नाही, त्याच्यामुळे हे सगळं लेट झालं. पण जे काही शब्द आम्हाला दिलेले गेलेले होते ते पूर्ण झाले नाहीत. मी स्वतः 3 दिवस सांगणारा असं होतो की कुठेतरी आपण कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे, शिंदे साहेबांना परत आणणं गरजेचं आहे. पण काही आजूबाजूची जी लोक असतात ते असं प्लीड करून देतात की काही होत नाही, शिंदे साहेब गेल्यामुळं काही फरक पडणार नाही, एक 7-8च लोक जातील, गेलेले परत येतील, असं जे काही ब्रीफ करणाऱ्यांचा एक माहोल आजूबाजूला असतो. त्यांनी कदाचित पक्षप्रमुखांना त्यावेळी मिसगाईड केलं असेल. आणि 3-4 दिवस वाट बघितल्यानंतर समोरचं चित्र देखील आमच्या लक्षात आलं की नॅचरल अलायन्सकडे आम्हाला जायची सगळ्यांची इच्छा आहे. मग परत जर आपण काँग्रेस बरोबरच बसणार असू तर आम्ही देखील सगळ्यांनी निर्णय घेतला. त्याच्यामुळे तिथली सिच्युएशन जी होती त्या 3 दिवसामधली, त्या आमचा मंत्र्यांचा हाच आग्रह होता की शिंदे साहेबांना तुम्ही परत बोलवा, शिंदे साहेबांशी चर्चा करा. शिंदे साहेबांसारखा मनाचा मोठेपणा दाखवणारा माणूस असू शकत नाही. पण काही झालंच नाही. आणि शेवटी हतबल होऊन ज्यावेळी आम्ही एका मिटिंगला बसलो त्यावेळी आम्हाला स्पीकर फोनवर सांगण्यात आलं की तुम्हाला जायचं तर तुम्ही कोणी पण जा. आणि अशा पद्धतीनं ते निर्णय झाले. आता ते त्यांना कोणी सांगितलं ते चुकीचं असेल, बरोबर असेल, असं का म्हणाले असतील ते तुम्हाला? म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर थांबले असताना सुद्धा तुम्हाला जायचं असेल तर जा असं का म्हणाले असतील उद्धव ठाकरे? आता हा प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे. कारण शेवटी कसं आहे की ते पक्ष चालवतात,
पक्षाची स्ट्रॅटेजी ते ठरवतात. पक्षात पुढे काय घडणार असेल तर ते चांगलं आहे की अयोग्य आहे ते देखील तेच ठरवतात. मग त्यांना कदाचित कोणीतरी ब्रीफ केलं असेल की सगळे जरी निघून गेले तरी पार्टी उभारी घेईल, पार्टी पुन्हा सत्तेमध्ये येईल, आपले नगरसेवक निवडून येतील, आपले 80 ते 100 आमदार निवडून येतील, आपले 20-25 खासदार निवडून येतील, असं कदाचित चुकीचं कोणीतरी ब्रीफ केलं असेल. त्या कॉन्फिडन्सवर कदाचित ते बिचारे बोलले असतील. म्हणजे तो तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला का त्यांना सोडायचा? तर नक्कीच ना, माझ्यासाठी नाही. आम्ही जे सगळे मंत्री महोदय होतो आणि आमचा आग्रह हाच होता. त्या पिरियडमध्ये बघा आपण देखील दाखवले की मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे देखील शिंदे साहेबांकडे गेले होते आणि शिंदे साहेबांनी त्यावेळी देखील हेच सांगितलं होतं की मला माझं राजकीय भवितव्य काय आहे ह्याच्यापेक्षा माझ्यासोबत जे आलेले आहेत त्या आमदारांना मला न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी ही भूमिका तुम्ही घ्यावी. पण त्यानंतर पुढे काहीच झालं नाही म्हणून शिष्टमंडळ म्हणून मधनं गेलेले रवी फाटक हे देखील साहेबांबरोबर आले आणि परवा ते देखील आमदार झाले. तुम्ही नॅचरल अलायन्स बद्दल एक बोललात, पण